नमस्कार, मी कृषी मित्र शुभम. आपण आज आलोय तर आपण आज बाबांना विचारणार आहे की त्यांचं केळीचं नियोजन कशा प्रकारे चालू आहे बरं. तर आपण बाबांना त्यांना विचारू की थोडक्यात त्यांनी या वर्षी पहिल्या वेळेस केळी लावलेली आहे आपल्या शेतामध्ये, तर त्यांचं नियोजन आपण बाबांना त्यांना विचारणार आहे. बाबा, प्लॉट किती दिवसाचा आहे? 8 महिना झाला. 8 महिना झालाय प्लॉटला. तर तुम्ही पहिल्याच वेळेस लावलेला आहे का? पहिलाच वेळेस लावलेला आहे. हा हा. हे तुम्ही असं का बांधलेलं आहे बरं या ठिकाणी? हे बांधलेलं आहे ना, जे वारा बांधून येतात ते मग तो हळू बी आलतो आणि ते झाड बी आलतो, त्याच्यामुळे झाड लपून टाकतो. त्यासाठी तुम्ही हे बांधलेलं त्याच्यासाठी हे बांधलेलं आहे. आला नको झाड बी आणि गड बी काय करायचं. आणि तुम्ही याला खत कोणते कोणते दिले बरं? खत आता पहिले शेणखत टाकून दिलं होतं. जसं शेणखत टाकलं होतं, मग त्याच्यानंतर 10-20-20-20 पोटॅश काली पुलिसन त्यानंतर मग यावर खत चालू येत. बरोबर. त्यानंतर तुम्ही जे ते जैविक खत वापरता? जैविक खत तुम्ही त्याच्यामध्ये घरी बनवलेले म्हणजे बाबां ते त्यांच्या शेतामध्ये कापूस पिका आपलं केळी पिकामध्ये ते त्यांचे जैविक खत जे असतात लिक्विड मध्ये ते आपले वापरत असतात, ज्याच्यामध्ये बायो पोटॅश वापरता, काही ते घरच्या घरी जीवामृत वगैरे तयार करत असतात. म्हणजे या प्लॉटला जवळजवळ 70 ते 80% जैविक दिलं जातं. फक्त गरजेनुसार त्या ठिकाणी रासायनिक खतांचा वापर बरोबर. त्यानंतर बाकी सगळं आपलं घरच्या घरी 8-8 दिवसामध्ये ते जैविक पोटॅश वगैरे सोडत असतात. त्यामुळे आपल्या केळींना चकाकी येते. तुम्ही याच्या फणी वगैरे पहिले कट केल्या का? नाही, मग त्या 14-15 फणी असेल ना, त्याच्यातून 8 किंवा 9 आपण कट करून तरी आपला केळीचा जो बहार आहे तो कधीपर्यंत येईल? म्हणजे तोडणीला कधीपर्यंत येईल? आता पुढच्या महिन्यामध्ये चालू होईल. तुम्ही लोकल मार्केटला आले तर ते पुढच्या वर्षी देखील आपला केळीचा प्लॉट हा वाढवणार आहे. आता ते ज्या भागात राहतात त्या भागामध्ये पहिल्यापासूनच कापूस आणि मका हे पिकं घेतली जातात, परंतु बाबांनी त्यांचं नॉलेज आणि त्यांच्या मुलाचं या दोघांची सांगड घालून ते या ठिकाणी केळीची लागवड त्यांनी यावर्षी केलेली आहे. मग त्यांना चांगला प्रतिसाद हा केळीमधून दिसत आहे. चांगले प्रयोग करतील आणि बाकी शेतकऱ्यांना ते मार्गदर्शन करतील, जेणेकरून आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये केळी लागवडीचं प्रमाण वाढू शकेल. बाबा, तुम्ही यंदा बरं 10 जण लावणार आहे पलाट बघू. त्यांना देखील बाबा ते मार्गदर्शन करतील. धन्यवाद बाबा, तुम्ही एवढा टाइम दिला त्याबद्दल धन्यवाद.